चंद्रपूर शहरात महानगरपालिकेत सभागृहात नेते पदावरून भाजपमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होत आहे। महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत महापौर संगीता खांडेकर यांनी नगरसेविका जयश्री जुमडे यांचं नाव सभागृहात नेतेपदासाठी जाहीर करताच भाजप नगरसेवकांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला। यावेळी महापौरांनी भाजप नगरसेवकांचा विश्वासघात केल्याचा आरोप करण्यात आला। यापूर्वी भाजप नगरसेवकांनी सह्या करून गटनेते शेखर शेट्टी यांची सभागृहात नेतेपदी नियुक्ती करावी अशी मागणी केली होती। मात्र महापौरांनी नगरसेवकांच्या या मागणीला न जुमानता जयश्री जुमडे यांचं नाव जाहीर केलं। या निर्णयाच्या निषेधार्थ भाजप नगरसेवकांनी आज महापौर संगीता खांडेकर यांच्या कार्यालयात जाऊन तीव्र निषेध नोंदवला। तसेच महापौर बेमानीनं काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली। पुढील काळात महापौरांच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नसून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या घडामोडींमुळे स्वपक्षीय महापौरांविरोधातच भाजप नगरसेवक आक्रमक झाल्यानं महानगरपालिकेतील भाजपचे अंतर्गत राजकारण आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। भारतीय जनता पार्टी शिवसेना युती व शिवसेना उभाटाच्या दोन्ही गटनेत्यांनी महापौरांना निवेदन दिलं। 27 नगरसेवकांच्या सह्याचं निवेदन दिलं की गटनेते शेखर शेट्टी यांना सभागृह नेता करण्यात यावं म्हणून। महापौरांनी तो निर्णय फिरवून दुसऱ्या नगरसेवकाला सभागृह नेता केलं। काल आम्ही महापौरांना भेटायला गेलो, महापौरांशी आमची बोलणी झाली। महापौरांशी बोलणं झाल्यानंतर महापौरांनी सांगितलं की उद्या मी तुम्हाला भेटते सभागृहामध्ये महानगरपालिकेमध्ये आणि तुमच्या विचारावर आपण चर्चा करू, विचारमंथन करू। नगरसेवक यांनी शेखर शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असताना आम्ही महापौरांशी चर्चा करून विचारविनिमय करून शेखर शेट्टी हाच गटनेता होईल असं त्यांनी आम्हाला सभागृह नेता होईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं। पण ऐन वेळेवर त्यांनी दुसऱ्याच व्यक्तीचं नाव पक्षासमोर मांडलं, त्यामुळे आम्हाला त्यांचा तीव्र निषेध वाटतो। त्यांनी अशी एकतर्फी बाजू न घेता ज्या व्यक्तीचं नाव समोर आलेलं आहे त्याच व्यक्तीला गटनेता निवडावं, सभागृह नेता निवडावं आणि त्यांच्या या वर्तणुकीबद्दल आम्ही सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि सर्व पदाधिकारी जाहीर निषेध करतो।